नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. मी तुमचा आतिश साळवे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. आज आपण असा स्पॉट एक्सप्लोर करायला चाललो आहोत जो की महाराष्ट्रातल्या पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे आणि मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे, आणि तो म्हणजे विश्व विपसना पॅगोडा. जून 2013मध्ये महाराष्ट्रात 7 आश्चर्य डिक्लेअर झाले होते, तर त्यापैकी पॅगोडाचा पहिला नंबर लागला होता. हा जो पॅगोडा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा खंबारहित पॅगोडा आहे आणि तो बोरिवलीतील गोराई येथे आहे. तर आता आपण बोरिवलीला जाणार आहोत आणि मग तिकडून मग सगळा आपला इंटरेस्टिंग प्रवास सुरू होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जसं की नेहमीप्रमाणे सांगतो की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आता आपण निघूया. तर आम्ही उल्हासनगरवरून ट्रेन पकडून बोरिवलीला उतरलो. बोरिवली स्टेशनच्या बाहेर येऊन तुम्हाला 8294 नंबरची बस पकडायची आहे. तर पर पर्सन 6 रुपये आहे. आम्ही 3 जण होतो म्हणून 18 रुपये लागले. मित्रांनो, आम्ही बोरिवली जेटीच्या इकडे पोहोचलेलो आहोत. तर इकडे पोलीस चौकीसुद्धा आहे. इकडे गेटमध्ये आत आलेलो आहोत आणि इकडून आपल्याला बोटने जायचं आहे. तर बोटचं तिकीट येऊन जाऊन 100 रुपये आहे. मित्रांनो, ही खाडी आहे आणि आपल्याला इकडूनच बोट पकडून पॅगोडाला जायचं आहे. तर मित्रांनो, ते बघा आपल्याला तिकडं त्या साईडला जायचं आहे. किती भारी दिसतंय बघा पॅगोडा. तर आपली आता बोट आता इकडून येणार आहे. त्या बोटमध्ये बसून आपल्याला पॅगोडाला जायचं आहे. तर बघू शकता आपली बोट निघालेली आहे पॅगोडाला आणि आपल्याला जायचं आहे तिकडे. आणि आपली जी बोट आहे ती पूर्णपणे भरलेली आहे. तर अशा प्रकारची बोट आहे जी आपल्याला पॅगोडाला घेऊन जाईल. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. तर इकडून आम्ही पुढे चाललो आहे पॅगोडाला. तर ह्याला विश्व विपसना सेंटरसुद्धा बोलतात. तर बघू शकता ही खाडी आहे, लँडसारखी आहे आणि बरोबर मधोमध पॅगोडा स्तूप बनवलेला आहे. राईटला वॉटर किंगडम आहे, बर्ड पार्क आहे. आपल्याला जायचं आहे पॅगोडा, सो आपण लेफ्ट साईडला जाणार आहोत. तर अशा प्रकारे तिकीट दाखवावी लागते. आता हे फाडून देतील. ही रिटर्न तिकीट असते जी सांभाळून ठेवावी लागते. तर आपण चाललो आहे पॅगोडाला. 5 मिनिटाचा रस्ता आहे. रस्त्यात तुम्हाला सुंदर झाडं वगैरे दिसतील. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत पॅगोडाला. तर बाहेरून खूप सुंदर दिसत आहे. आता जाऊया आतमध्ये. जसे तुम्ही सीडी चढायला सुरुवात करणार तेव्हा राईट साईडला एक सिक्युरिटी तुमची बॅग चेक करेल. जी वस्तूंची आतमध्ये घेऊन जाण्याची परवानगी नसणार ती वस्तू बाहेरच ठेवणार आणि जातावेळी ती वस्तू परत देणार. थोडं वरती आल्यावर लेफ्ट साईडने एका हॉलमध्ये जावं लागतं, जिकडे सिक्युरिटी गार्ड तुम्हाला परत चेक करतील. त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. तर मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. इकडे आतमध्ये आल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही चायना किंवा जपानमध्ये आलेले आहात. तर लेफ्ट साईडला घंटासुद्धा आहे आणि त्याला वाजवण्यासाठी मोठी लाकडीसुद्धा आहे. आणि इकडे राईट साईडला लिहिलेलं आहे बजा नगाडा धरम का गुंजे चारो ओर, अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आणि बरोबर मधी आपला पॅगोडा तुम्ही बघू शकता. खूप मोठा भव्य स्तूप आहे. तर मित्रांनो, इकडे मस्त पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला भेटेल. आणि इकडे दानपेटी वगैरे सुद्धा ठेवलेली आहे. हा खूप मोठा मेडिटेशन सेंटर आहे. बघू शकता किती सुंदर आहे. आणि ह्यांच्या चारी दिशेने तुम्हाला गार्डनच दिसेल. तर ह्यांचा जो गेट आहे तो तुम्हाला असं वाटेल की चायना किंवा जपानचाच गेट आहे. बट हा जो गेट आहे तो म्यानमारचा जो पॅगोडा आहे त्याचा एक्झॅक्ट कॉपी आहे. खूप मस्त याचा आर्किटेक्ट बनवलेला आहे. तुम्हाला इकडे आल्यावर खूप मस्त पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ मेंटेन केले आहे. तर आता आपण सीडीवरून वर जात आहोत.
तर इकडे राईट साईडला 4 लोकांची मूर्ती नगाडा घेऊन उभे आहेत आणि लेफ्ट साईडला घंटा आहे, तर तिकडे मस्त तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकता. तर जाऊया आता वरती. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. ह्याची जी हाईट आहे ती 99 मीटर एवढी आहे. आणि इकडे नमस्कार करताना 2 निळ्या मूर्त्या राईट आणि लेफ्ट साईडला ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप सुंदर दृश्य दिसत आहे. आणि ह्या पॅगोडाचा जो डोम आहे त्याच्या बरोबर मधोमध वरती बुद्धांची अस्थी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या समोरच हे 2 मार्बलचे जे हत्ती आहेत लेफ्ट आणि राईट साईडला ते नमस्कार करताना दाखवलेले आहेत. आणि इकडे खाली आपण एंट्री नाही करू शकत, कारण तिकडे फक्त मेडिटेशनवालेच जाऊ शकतात. आणि बघू शकता हा आहे आपला पॅगोडा. खूप सुंदर याचे आर्किटेक्चर बनवलेले आहे. पूर्ण गोल्डन कलरमध्ये एकदम सुंदर दिसत आहे. मित्रांनो, जे पॅगोडाचे जे केअरटेकर आहेत त्यांना राहण्याची खाण्याची व्यवस्था इकडे आहे आणि ह्यांचा पण आर्किटेक्चर सेम तसाच बनवला गेला आहे. आणि समोर जो डोम आहे इकडे तुम्ही 10 मिनिटाचं मेडिटेशन करू शकता. आतमध्ये साऊंड सिस्टम आहे, त्यावर इन्स्ट्रक्शन वगैरे दिले जाते. आणि इकडे मार्बलवर सगळी इन्फॉर्मेशन व डायरेक्शन वगैरे दिलेली आहेत, जसं की मुख्य पॅगोडा, रंगभूमी, अशोक स्तंभ, दक्षिण पॅगोडा, शौचालय वगैरे. आणि इकडे वॉलवरती खूप सुंदर असे काही स्लोगन लिहिलेले आहेत, जसं की वर्ण रंग से मानवी ऊंच नीचना होय, काली गोरी गाय का दूध एकसा होय. पुढे मित्रांनो, हा जो डोम आहे इकडे 10 मिनिटाचं मेडिटेशन होतं फ्रीमध्ये. तर आम्ही मेडिटेशन वगैरे केलं आणि बाहेर पडलो. तुम्ही हे स्तंभ बघू शकता, किती सुंदर आर्किटेक्चर आहे. तुम्हाला इकडचं वातावरण बघून खूप मस्त वाटेल. तुम्ही जेव्हा इकडे येणार असाल तर सकाळी लवकर निघा, कारण संध्याकाळी 6 वाजताची लास्ट बोट असते. तर तुम्ही लवकर येऊन इकडे आपला क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. तर हा मुख्य पॅगोडाचा प्रवेशद्वार आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. त्याआधी आपल्याला शूज काढावे लागतील. तर जसं की तुम्ही बघू शकता इकडे वरती अशोक चक्र आहे आणि बरोबर त्याच्या मध्यभागी बुद्धांचे अवशेष ठेवलेले आहेत आणि त्याच्या खाली बसून हे सगळे मेडिटेशन करतात. मेडिटेशन सेंटरमधून निघाल्यावर तुम्हाला इकडे धम्मचक्र बगीचा बघायला मिळेल. तर इथं छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. खूप सुंदर गार्डन बनवलं गेलं आहे आणि मध्ये हिरण वगैरे बनवलेले आहेत. तर ही फोटोशूटसाठी खूप मस्त जागा आहे. आणि वरती लिहिलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन. हा जो चक्र आहे तो सम्राट अशोकाची निशाणी आहे. तर जसं तुम्ही गार्डनमधून बाहेर पडाल तर इकडे आकाश देवतांची मूर्ती आहे. तर खूप मस्त वातावरण आहे. पूर्ण दिवस तुम्ही इकडे घालवू शकता. मित्रांनो, हे जे 2 स्टॅच्यू आहेत हे सत्यनारायण गोयंका आणि इलायची देवी गोयंका यांचे आहे, ज्यांनी या पॅगोडाची स्थापना केली. ऑक्टोबर 1997 मध्ये ह्या पॅगोडाचा आराखडा आखला गेला. फेब्रुवारी 2009 मध्ये ग्लोबल विपसना पॅगोडाचं उद्घाटन भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटीलने केलं होतं. मित्रांनो, पॅगोडाला बनवण्यासाठी 11 वर्ष लागले. इकडे मस्त गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी, तर इकडे फोटो वगैरे काढू शकता. आणि इकडे अशोक स्तंभ आहे. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. तुमचं मन इकडे आल्यावर खूप प्रसन्न होईल.
इकडे सगळीकडे सोलार पॅनल लावलेले आहेत. मित्रांनो, जसं की मी सांगितलं की इकडे फ्री वायफाय आहे. जर तुम्हाला पॅगोडाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कनेक्ट करून माहिती मिळवू शकता. आणि आपण आता खाली बुद्धांची मूर्ती बघायला जाणार आहोत. पण त्याआधी इकडे लेफ्ट साईडला मिनी थिएटर आहे, जिकडे पॅगोडाला कसे बनवले याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर इकडे आर्ट गॅलरी आहे, जिकडे वेगवेगळ्या पॅगोडांची माहिती व बुद्धांशी संबंधित काही फोटोज आहेत. रेकॉर्डिंग अलाव नसल्याने ते मी तुम्हाला नाही दाखवू शकत. इकडे पुढे पेंटिंग गॅलरी आहे. इकडे सुद्धा रेकॉर्डिंगसाठी अलाव नाही, त्यामुळे मी तुम्हाला नॉर्मल फोटो दाखवत आहे. इकडे बुद्धांच्या जीवनातील काही गोष्टी पेंटिंग मार्फत दाखवल्या गेल्या आहेत. तर आता आम्ही खाली जाऊन बुद्धांच्या मूर्तीजवळ जात आहोत. तर मित्रांनो, इकडे शुद्ध पाणी सुद्धा तुम्हाला मिळेल आणि बाजूला कॅन्टीन सुद्धा आहे. इकडे आम्ही फ्राईड राईस आणि पावभाजी ऑर्डर केली होती, जी की खूप मस्त होती. आणि आता इकडे बुद्धांची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. ही जी मूर्ती आहे ही चायनीज किंवा जपानीज पॅटर्नमध्ये बनवलेली आहे. आणि मूर्तीच्या खाली बुद्धांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या घटना कोरल्या गेल्या आहेत. खूप सुंदर, डोळ्यांना मंत्रमुग्ध करणारी ही बुद्धांची मूर्ती आहे. मागे बुद्धांचा हात आहे, ज्याच्यावर भवतु सब्ब मंगलम असे लिहिले आहे, जे मूर्तीच्या बरोबर समोर आहे. आणि इकडे खूप सुंदर गार्डन आहे, जिकडे तुम्ही बसू शकता, आराम करू शकता. मनाला खूप शांती मिळते इकडे आल्यावर. मित्रांनो, इकडून एक्झिट घ्यायच्या आधी एक शॉप आहे, जे आपल्याला व्हिजिट करावं लागतं, जिकडे बुद्धांच्या मूर्त्या, पुस्तकं ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, संध्याकाळ होत आहे आणि मी तुम्हाला पॅगोडाबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. आणि आम्ही आता परत बोटमध्ये बसून घरी जात आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.